तुम्ही जर फ्लॅट ओनर असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता तुम्ही फक्त फ्लॅट ओनर राहणार नाही तर जमिनीच्या हिश्श्याचे कायदेशीर मालक सुद्धा होणार आहात। कारण आता सरकार व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे VPC आणण्याच्या तयारीत आहे आणि यामुळे पहिल्यांदाच फ्लॅट मालकांना त्यांच्या फ्लॅट सोबत जमिनीतला हिस्सा अधिकृतपणे मिळणार आहे। आजपर्यंत जमीन नोंदी हॉरिझॉन्टल पद्धतीने व्हायच्या, म्हणजे फक्त जमिनीची माहिती होती। पण आता शहरांमध्ये उंच बिल्डिंगी वाढल्यात, म्हणून सरकार आता व्हर्टिकल ओनरशिप आणण्याच्या तयारीत आहे। म्हणजे प्रत्येक मजला, प्रत्येक फ्लॅट, प्रत्येक मालकाचा हिस्सा रजिस्टर केला जाईल। यामुळे हे VPC कार्ड नक्की काय आहे आणि याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट। सर्वात आधी आपण बघूयात की व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मध्ये काय काय असणार आहे। व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र सरकारी मालकी नोंद। या कार्ड मध्ये तुमचं नाव, फ्लॅट नंबर, कार्पेट एरिया, बिल्डिंगची माहिती, इमारती खालचा जमिनीतला त्या फ्लॅटचा हिस्सा, फ्लॅटवर कोणते कर्ज आहे का आणि QR कोड किंवा डिजिटल सिग्नेचर असेल। म्हणजे जर 10,000 स्क्वेअर फूट जमीन आहे तर त्यावर 100 फ्लॅटची बिल्डिंग आहे तर त्यावर तुमच्या कार्डवर तुमच्या फ्लॅट सोबत जमिनीतला हिस्सा देखील असेल। आतापर्यंत कसं होतं की 7/12 उतारा या प्रॉपर्टी कार्डवर फक्त जमिनीचा मालक, बिल्डर किंवा सोसायटीचं नाव दिसायचं, पण आता प्रत्येक फ्लॅट मालकाचं नाव सरकारी जमीन रेकॉर्डमध्ये स्वतंत्रपणे नोंदवलं जाणार आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर मी फक्त फ्लॅटचा मालक आहे याऐवजी मी फ्लॅट सोबत जमिनीचा हिस्सा असलेला अधिकृत मालक आहे असं तुम्हाला म्हणता येईल। सरकार हा बदल का आणतंय? कारण सध्या अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात, जसे की रिडेव्हलपमेंट वाद, लँड ओनरशिप कन्फ्युजन, लोन व्हेरिफिकेशन करताना त्यामध्ये अडचणी येणं, इनहेरिटन्स म्हणजे वारसा प्रक्रिया गुंतागुंतीची होते आणि डुप्लिकेट ओनरशिप फ्रॉड होतात। मग आता VPC मुळे काय होईल तर मालकी हक्क स्पष्ट होईल, तुमचे व्यवहार सुरक्षित होतील, बँकांना व्हेरिफिकेशन करणं सोपं होईल, रिसेल प्रोसेस जास्त फास्ट होईल आणि वारसा हस्तांतरण सोपं होईल। याचा तुम्हाला काय फायदा होईल तर प्रॉपर्टी डिस्प्यूट्स कमी होतील, होम लोन प्रोसेस सोपी होईल, रिडेव्हलपमेंट मध्ये ट्रान्सपरन्सी येईल आणि रिसेल आणि इनहेरिटन्स प्रक्रिया जास्त फास्ट होईल आणि प्रॉपर्टी फ्रॉड सुद्धा कमी व्हायला मदत होईल। यात महत्त्वाचं म्हणजे नवीन महारेरा प्रोजेक्ट्स आणि नवीन इमारतींमध्ये हे कार्ड 1 जानेवारी 2026 पासून मॅन्डेटरी करण्याची तयारी सुरू झाली आहे। डेव्हलपर्सना VPC देणं बंधनकारक होऊ शकतं आणि ज्या जुन्या सोसायटी आहेत त्यांना आता अर्ज करून हे कार्ड घ्यावं लागेल, ज्यासाठी साधारणपणे 500 रुपये खर्च येऊ शकतो। यासाठी सुमारे 2 कोटी फ्लॅट मालक अर्ज करू शकतील। डिसेंबर 2027 पर्यंत अर्जाची मुदत असेल आणि अर्ज हाऊसिंग सोसायटी मार्फत होऊ शकतात। तुम्हाला अर्जासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात ते मी सांगते, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता। तुम्हाला 7/12 उतारा, बिल्डिंग प्लॅन, सेल डीड किंवा ओनरशिप पेपर्स, सोसायटी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, OC म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स, ओनर ID प्रूफ आणि टॅक्स रिसिट्स लागतील। यात काय बदलणार नाही ते सुद्धा आपण बघूयात। यात स्टॅम्प ड्युटी तशीच राहील, रजिस्ट्रेशन प्रोसेस तशीच राहील, सोसायटी NOC लागू राहील आणि रेरा नियम सुद्धा लागू राहतील। यासाठी अप्लाय कुठे करायचं तर अजून पूर्ण ऑनलाईन पोर्टल ऑफिशियली लॉन्च झालेलं नाहीये, पण हे सर्व लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंट, सिटी सर्वे ऑफिस आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट मार्फत होण्याची शक्यता आहे। सरकार डिजिटल लँड रेकॉर्ड्सवर सुद्धा आता मोठं काम करतंय। महाराष्ट्रात 1865 पासून जे प्रॉपर्टी रेकॉर्ड्स डिजिटाइज करण्याचं काम सुरू आहे, पण लक्षात ठेवा ही योजना अजून फायनल कॅबिनेट अप्रूव्हलच्या प्रक्रियेत आहे। सरकारनं डिटेल गाईडलाईन्स अजून ऑफिशियली जाहीर केलेल्या नाहीयेत, पण जर ही योजना लागू झाली तर महाराष्ट्र हा असा एक सिस्टीम लागू करणारा देशातल्या मोजक्या राज्यांपैकी एक ठरेल। तुम्हाला काय वाटतं, ही योजना फ्लॅट धारकांसाठी फायदेशीर ठरेल का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि केतकी रिपोर्ट्सला फॉलो करा।